श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। स जयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विज्ञानाम्। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दितां सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्रीरामचन्द्र करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्रीनये रे तुझ वीणनिद्रा कै भेटसी वा मजला सुभद्रा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। जय जय राम कृष्ण
काहीच नेणे मती पंचमी काहीच नेणे सांख्य अथवा न्यायाचरता ये श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेन अवधानेन कथयेत् शुशुभां कथां श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। श्रोता वक्ता श्री पाण्डुरंग हरि वासुदेव हरि पाण्डुरंग हरि वासुदेव हरि पाण्डुरंग हरि वासुदेव हरि। दूरदे अहं भावते दूरदे अहं भावते दूरदे अहं भावते दूरदे अहं भावते ये बाहेरी जग दया से मंदिर तू सोडून ये बाहेरी जग दया से मंदिर तू सोडून स्वामी साठी सर्वसिद्धता स्वामी साठी सर्वसिद्धता देते देव करुण अहं भावते दूरदे अहं भावते तू बाहेरी आल्यावरी तो येईल मग चालून तू बाहेरी आल्यावरी तो येईल मग चालून आत्मरूप तो प्रगट तुझ पुढे आत्मरूप तो प्रगट तुझ पुढे करील आनंदून दूरदे अहं भावते दूरदे अहं भावते दूरदे अहं भावते। जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी नमो त्या साष्टांगे दैवत असे नादमुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनीया रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की जय। दूरदे अहं भावते दूरदे
अहंभाव फेकून आत्मकल्याण आणि लोककल्याण या दोन्ही गोष्टी जरी साधायच्या असतील आणि जर अंतःकरणामध्ये अहंकार बसला असेल तर या दोन्ही गोष्टी साधणं शक्य नाही. तुमच्याकडे कितीही पांडित्य असलं, कितीही ज्ञान असलं, तुम्ही किती ग्रंथ वाचले याला महत्व नाहीये. हे पांडित्य, हे ज्ञान तुमच्या आतमध्ये असून जर चित्तामध्ये अहंकार असेल तर या ज्ञानाला, या पांडित्याला काहीही अर्थ नाहीये. ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, चित्ती अहंतेचा ठावो, जिभे सकल शास्त्रांचा सरावो, परी कोणी जन्म जावो, न पाविजे माते. तुम्ही किती ज्ञानी आहात, पंडित आहात, किती ग्रंथ वाचताय, किती सेवा करताय, ही सेवा तोपर्यंत त्याला पावणार नाहीये जोपर्यंत तुमचं अंतःकरण हे अहंकार विरहित होत नाही तोपर्यंत. समर्थ रामदासांनी एक फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. समर्थांनी सांगितलंय, एक लग्न समारंभाचा कार्यक्रम होता. पूर्वीचा काळ पंक्तीच्या पंक्ती वाढल्या जात होत्या. पूर्वी पंक्ती असायच्या म्हणजे मांडीला मांडी लागून लोक जेवायला बसायचे. 500-1000 लोकांची एक एक पंगत, अख्खं गाव जेवायला आणि अख्खं गाव वाढायला देखील असायचं. बरं, पूर्वी म्हणजे बघा बरं का, आपण प्रगती करतोय की अधोगती करतोय हा खरंच एक चिंतेचा प्रश्न आहे आजच्या काळात. पूर्वी असं म्हणतात की स्वयंपाकाला सगळ्या घरातल्या महिला पुरुष सगळेजण असायचे आणि नाचणारे बाहेरून बोलवायचे. आज स्वयंपाकाचं सगळं कॉन्ट्रॅक्ट देतात आणि घरचेच नाचायला लागतात. असो, तर असा तो पूर्वीचा काळ. त्या काळात छानपैकी लग्न समारंभ सुरू आहे, पत्रावळींमध्ये जेवण वाढले जात आहेत, सगळ्यांना जेवणावळी छान वाढल्या जात आहेत. एक गृहस्थ, बरं पूर्वीच्या काळच्या लोकांचं आहारही चांगलाच होता बरं का. आहार का चांगला होता? कारण मेहनत होती, परिश्रम करावे लागायचे, शेतांमध्ये राबायचे, कुठलं का काम असे ना त्यात मेहनत असायची, शारीरिक श्रम असल्यामुळे आरोग्यही चांगलं असायचं आणि आहारही चांगला असायचा. त्याच खुर्शीत बसून बसून पाठ आणि कंबर कधी जाम झालेलं आहे आमचं. असो, तर असा तो काळ, आहारही चांगला. असे ते गृहस्थ जेवायला बसले आहेत आणि जिलबीचं वेगवेगळ्या सुंदर केशरी पाकामध्ये तळलेल्या लाल पिवळसर केशरी रंगाच्या सुंदर जिलब्या होत्या आणि जिलब्यांचा पक्वान्न म्हणून वाढलं जात होतं. असं पक्वान्न वाढले जात असताना एक गृहस्थ, त्यांचं आपलं जेवण छान चालू, अगदी 40 जिलब्या त्यांनी रचवून दिल्या. हो, पूर्वीच्या काळात खरंच आहार चांगला होता. 35-40 जिलबी तर कधीच त्यांनी रचवून दिली होती आणि असं त्यांचं मनसोक्त जेवणाचा आनंद घेणं सुरू होता. आजकाल आवरा लवकर दुसरं लग्न अटेंड करायचंय अशा घरी आपण निघतो, पण त्यावेळेला ते पंक्तीत बसून जेवणाचा आनंद खऱ्या अर्थाने घेत होते, कारण ते बसलेले होते. आजकाल आपले सगळे कोफे सतत ताट घेऊन काय मिळतं का काय नाही मिळालं तर चाललं पुढे, अशी स्थिती. तसं नाही, पंक्तीत व्यवस्थित वाढलं जात होतं. तर त्यांनी 40-50 जिलब्या अगदी सुंदर पद्धतीने रिचवल्या, छानपैकी जेवण सुरू आहे आणि त्यानंतर मागचा भात घेतला. भाताला गरम गरम मागचा भात म्हणतात बरं का. काही लोक उगाच त्याला वेगळा भात नाव देतात, तसं नाही, त्याला मागचाच भात म्हणावं. तर तो मागचा भात वाढण्यात आला. त्याच्यावर सुंदर अगदी जिऱ्याची, कोथिंबीर, कढीपत्ता घालून सुंदर फोडणी दिलेली अशी कढी वाढायला आणली. अशी सुंदर कढी, गरम गरम भातावरती गरम गरम कढी आणली. त्या महाशयांना ती कढी वाढण्यात आली. बरं, काय झालं, इतकी सुंदर कढी होती, अगदी 200-500 लोकांचा स्वयंपाक कमीत कमी. त्यांच्यासाठी त्या मोठ्या पातेल्यामध्ये केलेली कढी आणि एवढ्या पातेल्यामध्ये एक एवढी शिजवर का एक माशी त्यात फक्त येऊन पडली. आता एवढीशी माशी इतक्या मोठ्या पातेल्यात नाही लक्षात आली. फोडणीच्या स्वरूपात ती समजली गेली, फोडणी आहे, कोथिंबीर असेल, काही असेल, ती माशी येऊन त्यात पडली. फोडणीच्या स्वरूपात ती माशी त्यात येऊन पडली. आता माशी त्यात, आणि नेमकं ती वाढताना या गृहस्थांच्याच भातावर वाढली गेली. बरं, यांचं छानपैकी जेवण झालेलं, जेवणाचा आस्वाद घेत आहे. आता कढी कशी काय झाली म्हणून त्यांनी छानपैकी असं कालवलं आणि मस्त असं म्हणून जो काय भुरका मारला तर त्या घासामध्ये त्या माशी पोटात. बरं, तर माशी पोटात गेल्यानंतर काय व्हायचंय हे काय सांगायला पाहिजे का? त्या बिचाऱ्या महाशयांना हात धुणं सुद्धा मुश्किल झालं. ज्या क्षणी ती माशी आत गेली, काहीतरी गडबड करू लागली, ते गृहस्थ बिचारे उठून हात धुवायला जातात, तोपर्यंत भडा 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 सगळं वाढेल. म्हणजे ज्या पोटामध्ये 35-40 जिलब्या बसल्या त्याला एक माशी राहू नाही का? जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची,
तया भोजनाची रुची प्राप्त कैची, अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञानते अन्न पोटी जिरेना. ज्या पोटामध्ये 35 जिलेबा पावल्या, सुंदर जेवण झालेलं आहे, केवळ एका माशीने घात केला. केवळ एक माशी त्यात राहू नये. आपल्याकडे म्हणतात ना, भरल्या गाडीला काय सुपाचं ओझं. तसा प्रकार एक गृहस्थ त्यांचं बिराड उचलून दुसऱ्या गावी चालले होते. पूर्वीचा प्रवास आहे बैलगाडीचा. बैलगाडीत सगळं सामान भरलं त्यांचं, आणि घरातले जे बडे पुरुष होते ते घरात पाहायला गेले की सगळं सामान तर घेतले, काही राहिलं तर नाही ना, असं म्हणून ते घरात पुन्हा एकदा आतमध्ये बघायला गेले, अवलोकन करून की काय राहतंय का. असं म्हणून जेव्हा ते बघायला गेले, पाहिलं तर एका खुंटीला एक सूप टांगलेलं. ते त्यांनी सूप काढून आणलं, कुलूप लावलं, आणि आता एक गाडीवाला आले, थांब हे सूप राहिलं म्हणे. तो गाडीवाला म्हणतो, हो साहेब, माझ्या बैलांना का मारायचं का म्हणे. ते म्हणे, अरे अख्खी गाडी भरली, त्याच्याने तुझे बैल मरत नाही, एका सुपाने मरणार आहे का. भरल्या गाड्याला काय सुपाचं ओझं. तसा प्रकार. पण भरल्या पोटाला एवढ्याशा माशीचं ओझं जरूर झालं. याचाच अर्थ समर्थ आपल्याला सांगतायत की जर तुमचं पोट कितीही ज्ञानाने भरलेलं असेल, तुमच्याकडे कितीही ज्ञान असलं, पण माशीचा जरी अहंकार असेल ना तुमच्यामध्ये, तरी त्या ज्ञानाचा काही एक उपयोग नाही. अहंकार ही कोणी माशी जर तुमच्या पोटात घेऊन बसली, तर तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या बुद्धिमत्तेचा काहीही उपयोग होणार नाही. अहंकार हा मुळी शेवटी मनुष्याला दुःखाला कारण होतो बरं का. बघा, समर्थांच्या शब्दांची निवड अगदी म्हणजे काय म्हणतात, समर्पक, अगदी चपखल असे शब्द ते वापरतात. आपण अगदी सहज शब्द वापरून जातो, त्याचा अर्थ लागू वगैरे न लागू. पण समर्थांनी बघा काय म्हटलंय की शेवटी दुःखाला कारण होतो. शेवटी म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटी. का हो, आयुष्याच्या शेवटीच का, म्हणजे उतार वयामध्ये अगदी अशी अवस्था येते. म्हणजे आपल्यासारखे तरुण नाही म्हणत आहे बरं का, मी इथे बसलेल्या तरुणांबद्दल मी म्हणत नाही, पण अगदीच असे की ज्यांना अगदी हात पाय गळू लागले, जेव्हा मन कितीही तयार असलं एखादी कृती करायला, एखादी गोष्ट करायला, मला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, ते जाण्यासाठी मन तुमचं किती तयार असलं, पण जर शरीर साथ देत नसेल, हातपाय तुमचे जर सोबत देत नसतील, त्यावेळेला कळतो की हे जे शरीर, हा शरीर म्हणजेच मी, ही भावना घेऊन मी जे जीवनभर जगलो, तर हे खोटं आहे. हे शरीर म्हणजे मी नव्हेच, हा शरीर म्हणजे मी नाहीये, ही जाणीव कधी होते, त्या उतार वयात होते. आणि म्हणून समर्थ म्हणताय की शेवटी ही जाणीव का होते, कारण तेव्हा शरीर जरी मी असलो तरी मनाने मी तयार आहे काम करायला, पण शरीर माझं काही मला साथ देत नाही आहे. मग आता मला सांगा, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. हे सतत जे हा जो माझा जीव आहे, हे जे माझं शरीर आहे, याला मी माझं, सगळं माझं असं म्हणत आलो, तर या शरीराचा शेवटी काही उपयोग होतोय का, नाही. मग हे शरीर म्हणजे मी आहे का. खरं तर अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी हे जे तत्वज्ञान आहे, हे कधी कळणार आहे, ज्या वेळेला अहंकार नाहीसा होईल. ज्या क्षणी तुमच्यातला अहंकार हा दूर होणार आहे, तेव्हा आपल्याला कळणार आहे की हा अहंकार वाईट आहे, आणि या अहंकारामुळे मला आत्मकल्याण आणि लोककल्याण दोन्ही साधता येत नाही. बरं बघा, जेव्हा मी या शरीराचा अहंकार धरतो ना, जेव्हा अहंकार हा माझ्या शरीराचा होतो, तर त्या शरीरासोबतच मग ते शरीर ज्या कुळामध्ये उत्पन्न झालंय, त्या कुलाचा देखील अभिमान किंवा अहंकार आपल्याला वाटायला लागतो. कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यम दानम तपस्तथा प्राधान्येन मनुष्याणाम सप्तैते मदहेतवः. 7 प्रकारच्या गोष्टींचा अहंकार सांगितलेला आहे. सप्तैते मदहेतवः. हा मद, हा जो अहंकार आहे, अहमपणा आहे, हा कशा कशामुळे जमतो, तर त्याचे 7 कारण दिले आहेत. त्याचं पहिलं कारण म्हणजे कुल. मी ज्या कुलात जन्माला आलो, म्हणजे मी ज्या घराण्यात जन्माला आलो, त्याचा अहंकार बाळगून अभिमान असावा. आपण ज्या कुलात जन्माला आलो त्या कुलाबद्दल आपला अभिमान जरूर असावा, पण तो दुराभिमान नसावा. दुराभिमान म्हणजे काय, मी ह्या कुलात जन्मलो म्हणून मला काय जगावर सत्ता करण्याचा अधिकार मिळाला का. मी ह्या कुलात जन्मलो आणि हे कुळ का श्रेष्ठ आहे, कारण माझ्या पूर्वजांचं कर्म श्रेष्ठ होतं. माझे पूर्वजांचं कर्म श्रेष्ठ होतं. म्हणजे बघा, आज घराणेशाही कुठे कुठे नाहीये, म्हणजे राजकारणामध्ये तर अगदी सर्वश्रुतच आहे. म्हणजे अगदी आमचे आजोबा आजी पंतप्रधान, आजोबा पंतप्रधान, मग वडील पंतप्रधान, म्हणून आम्ही व्हायचं. हा कुलाचा दुराभिमान.
हा दुराभिमान काही कामाचा नाही. कुलाचा अभिमान असावा. खरं तर आपलं वर्तन असं असलं पाहिजे. जर आपला जन्म चांगल्या कुळात जन्माला आलेला आहे तर आपली जबाबदारी बनते, नैतिक जबाबदारी बनते की ज्या कुळात मी जन्माला आलोय त्या कुळाचं नाव मी अधिक वृद्धिंगत केलं पाहिजे. माझ्या मुलाचं नाव मोठं करण्याचं असं माझं आचरण असलं पाहिजे की लोकांनी खरंच म्हटलं पाहिजे, हो बरं का, हा पोरगा आजोबांच्या वळणावर चाललाय. ते याच्या वडील आजोबांनी जे नाव कमवलं त्यात हा वृद्धिंगतच करतोय, असं आचरण माझं असलं पाहिजे. तर तो खरा कुलाचा अभिमान असावा, कुलाचा दुराभिमान नसावा. यानंतर अहंकाराचं दुसरं कारण आहे ते म्हणजे धन. ज्याप्रमाणे मी चांगल्या कुळात जन्मलो त्याप्रमाणे मी जर एखाद्या गर्भश्रीमंत घरात जन्मलो तरी त्याचा मी दुराभिमान बाळगतो. आपण बातम्या ऐकतच असतो, एखाद्या श्रीमंत बापाच्या पोराने फुटपाथवरच्या 4 जणांना चिरडलं. का चिरडलं? गाडी कोणाची? बापाची. पेट्रोल कोणी भरलं? बापाने. पोरग कोणाचं? बापाचं. मग ते बिघडलं. अमीर बाप की बिगडी हुई औलाद अशी म्हणच आहे आपल्याकडे. तसा काही प्रकार का घडतो? कारण धनाने मदांध झाल्यामुळे असा प्रकार घडतोय. म्हणजे समाजात अशी अनेक उदाहरणं बघा. संपत्तीचा, धनाचा जो अहंकार आहे ना तो फार घातक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मी स्थिर कधी असते माहितीये? ती जेव्हा लक्ष्मी नारायणासोबत असते ना तेव्हाच ती लक्ष्मी स्थिर असते. तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्त करायची ना तर केवळ लक्ष्मी मिळवण्याच्या मागे लागू नका. ती तुम्ही नारायणाची सेवा करा, तुम्ही भगवंताची सेवा करा. लक्ष्मी आपोआप तिच्या पती तिथे पत्नी, जिथे पती जाणार तिथे नारायण आले तुमच्या घरी तर लक्ष्मीला येणंच आहे. आणि नुसत्या बघा, लक्ष्मी नारायण हे गरुडावर स्वार होऊन येतात आणि एकटी लक्ष्मी येते ती घोडावर, बरोबर. मग असा प्रकार आहे. मग आपल्याला रात्रीची लक्ष्मी हवी आहे का? घोडावर स्वार लक्ष्मी हवी आहे की गरुड स्वार नारायणासोबतची लक्ष्मी हवी आहे? हा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे म्हणजे अनेक लोक धन कमवण्याकरता सारी नैतिकता दूर ठेवून धनाच्या मागे लागतात हो. आणि धनाच्या मागे लागताना त्यांना आई बाप पोरग नाते गोते कुणीही काहीही दिसत नाही. फक्त याच्या पायावर डोकं ठेवून मला मोठं व्हायचं इतकंच काहीतरी दिसतं. हा धनाचा दुराभिमान. बरं, माझ्याकडे धन थोडा पैसा आला की मग मी लगेच टाईट होतो. मग मी जुने जे माझे लोक होते त्यांना मी ओळखणं सोडून देतो. आता ज्यांच्याशी माझा मतलब आहे फक्त त्यांनाच जवळ करतो. हा धनाचा दुराभिमान झाला. असा दुराभिमान नसावा. धनिक तो भी न भगवंता विधाता देई जणू सता. धनिक तो भी न भगवंता विधाता देई जणू सता. धनाची धुंद ध्यायेता मानिना माय आणि कांता. अनाथा मारी तो लाथा शेखीच्या मारी तो एक प्रसंग, जुन्या काळातला प्रसंग. पुन्हा पूर्वीच्या काळात ज्याचं घर उंच ओट्याचं घर किंवा उंच माडीचं घर त्याला वाडा म्हटलं जायचं. तेवढा तो श्रीमंत व्यक्ती असं असायचं. आजकाल सगळेजण उंचावर उंच 12वा मजला 25वा मजला 35वा मजला, पण घर केवढं? कबुतराचं खोपट. तो पूर्वीचा काळ. पुन्हा तर असेच ते धनवान सेठजी आपल्या त्या वाड्याच्या समोरच्या म्हणजे पहिल्या मजल्यावरती वरांड्यामध्ये, म्हणजे आपण आजच्या भाषेत त्याला गॅलरी म्हणूया, असे गॅलरीमध्ये ते बसलेले आहेत. आराम खुर्ची त्यांच्यासाठी त्यांच्या सेवकांनी मांडून ठेवली आहे. आराम खुर्चीवरती बसलेले असताना एकीकडे एक सेवक हवा घालतोय, दुसरा सेवक केळीच्या घडातील एक एक केळ तोडून त्यांच्या हातात देतोय. त्या महाशयांनी ते केळ हातात घ्यावं. एक एक साल असं सालोसाल चलता रहा. असं ते साल काढावं. ते साल हळूच असं गॅलरीतून खाली फेकावं आणि हातातलं केळ त्याचा आस्वाद घ्यावा. आणि असं आरामात म्हणजे धनाचा परिपूर्ण आनंद घेण्यात, उपभोग घेण्यात ते रममाण आहेत. त्यांना दुसऱ्या कुठल्या विषयाची चिंता नाहीये. आणि असं त्यांचं वर्तन सुरू असताना, असा तो प्रसंग, केळांचा आस्वाद घेत असताना महाशय तिथे बसलेले आहेत, केळी खाली रस्त्यावर टाकतायत. इतक्यात रस्त्याने भिकारी चालला होता. त्या भिकाऱ्यांनी बघितलं, बिचारा भुकेने व्याकुळ झालेला भिकारी, पायात चप्पल नाही, अन्नान्न दशा, कपडे फाटलेले आहेत.
3 दिवस झाले जेवायला मिळालं नव्हतं. त्यांनी बघितलं रस्त्याने केळीची सालं पडली आहेत म्हणून. तो घरी बिचारा तिथे आला. म्हटलं आपल्या नशिबात केळी नाही तर नाही, किंवा सालं तरी चोखू द्या, सालं तरी चालू द्या. असं म्हणून त्यांनी एक साल उचलावं, त्यातलं थोडंसं गोड निघेल तेवढं खावं आणि बाकीचं खाली टाकून द्यावं. असं त्याचा कार्यक्रम सुरू झाला. 2-3 सालं खाल्ल्यानंतर धनिकांचं लक्ष खाली गेलं. त्यामुळे कोण आहे ना तिकडे, जरा बोलवा म्हणे त्याला वरती. त्यातला एक सेवक गेला खाली, म्हणे तुला आमच्या साहेबांनी बोलवलंय, म्हणे सेठजींनी बोलवलंय. भिकारी आनंद झाला विचारायला. त्याला या धनिक राजाला, या धनिक सेठला माझी कीव आलेली दिसते होते. माझी अवस्था बघून आता नुसती केळी नाही, मला केळीची सालं नाही, मला केळी देखील मिळणार, अशा आशेने तो विचार घाईघाईने वरती गेला. त्यावेळी ते सेठजी त्याला विचारतात, अरे म्हणे ही केळी कोणी आणली? म्हणे महाराज तुम्ही. म्हणे ही केळी खाल्ली कोणी? म्हणे महाराज तुम्ही. म्हणे ही साली कोणी टाकली? म्हणे महाराज तुम्ही. म्हणे या सालीवर अधिकार कोणाचा? म्हणे महाराज साली तर तुम्ही रस्त्यावर टाकली. अहो पण मी टाकली ना, म्हणजे अधिकार कोणाचा? बरं म्हणे तुमचा. म्हणे तुला लाज नाही वाटत का? लाज नाही वाटत? रस्त्यावर पडली मी फेकलेली केळीची सालं तू खाऊच कसा शकतोस? म्हणे अहो महाराज, रस्त्यावर तुम्ही फेकून दिलेली साली मी जर चोखत असेल तर हा माझा अपराध झाला? म्हणे नाही, हे काही नाही, तू माझ्या परवानगी शिवाय ही गोष्ट केलेली आहेस आणि ती साली मी फेकलेली आहे, ती तुझ्यासाठी फेकलेली नव्हती, त्यामुळे हा तुझा अपराध आहे. आपल्या सेवकांना सांगितलं याला उघड्या पाठीवर 25 फटके मारा म्हणे. घरी सत्ता आणि पैसा हा ज्यांच्याकडे आला तिथे तो अहंभाव, तिथे तो अहंकार येणारच येणार. कुठल्या गोष्टीचा माज कोण करेल काहीही सांगता येत नाही. तो बिचारा भिकारी काय करणार? त्याच्या उघड्या पाठीवरती, त्याला खांबाला बांधलं, उघड्या पाठीवरती 25 फटके मारायला सुरुवात केली. त्याला फटके मारले जात आहेत, पण तो धनिक चिंतेत का याला एवढे फटके मारून देखील याच्या चेहऱ्यावर दुःखाचा एक लवलेशी येत नाहीये. त्याने विचारलं, थांबा रे थांबा, अरे म्हणे तुला लागत नाही का? एवढे फटके मारताय, तुला लागत नाही का? म्हणे एक खाऊन बघा मग कळेल. नाही म्हणे, मग तुझ्या चेहऱ्यावर दुःख असं कुठेच काही दिसत नाही म्हणे, मला काही त्रास होतो असं दिसतच नाहीये. नाही म्हणे महाराज, मी जरा विचार करतोय म्हणे. विचार? कसला विचार? त्याचं काय आहे, माझं MSc मॅथमॅटिक्स आहे ना, म्हणजे मी त्रैराशिक मांडतोय म्हणे. बरं म्हणे, काय त्रैराशिक? म्हणे मी हा विचार करतोय की जर सालं खाणाऱ्याला 25 फटके तर केळी खाणाऱ्याला किती? कुंडली अंगी भारीच काठा, सकल जगी म्हणे मीच तो काय मोठा. डोई बांधून फेटा, निज करी मिरवी लठ्ठसा एक सोटा. दंडाचा तो सपाटा, निज मनी मगे नौकरी 2 दिसाची. जाता जाईल बाप्पा, निज पद पदवी राव साहेब काठी. लक्षात ठेवा, तुमचं आजचं पद, प्रतिष्ठा, सत्ता ही जी काही आहे ना, ही टेम्पररी, आजच्या भाषेत टेम्पररी. बरं, पूर्वीच्या काळी परमनंट करायचे बरं का. नोकरीमध्ये जरी असलात ना तर पूर्वीच्या काळी आधी टेम्पररी आणि मग परमनंट करण्यात यायचं. आजकाल प्रोफेशन आणि फक्त कन्फर्म करतात. कन्फर्म म्हणजे हा भाऊ तू आमच्याकडे आहेस, आजचे दिवस आहेस, हे कन्फर्मेशन आहे तुला. त्याच्यामुळे परमनंट या जगात काहीही नाही. मग तुमचं सत्ता, पद, प्रतिष्ठा काहीही असलं तरी ते टेम्पररी, ही गोष्ट विसरता कामा नाहीये. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा, म्हणजे धन असेल नाहीतर सत्ता असेल, याचा तुम्ही दुराभिमान करू नये. वृक्ष फार लवती फल भारे, झोंबती जलद घेऊनी नीरे. थोर गर्वन धरी विभवाचा, हा स्वभाव उपकार पराचा. बघा तुम्ही, ज्या झाडाला अधिक फळं आलेली असतात ना, ते झाड खाली झुकतं. फळाच्या भाराने ते खाली झुकतं, ते नम्र होत असतं. तुम्ही नारळाचं झाड बघावं, जितकं ते उंच होणार आहे तेवढंच ते वागतं खाली. का वागतं? निसर्ग आपल्याला सांगतो, जे मेघ, जे ढग पाण्याने भरलेले असतात ना, काळे मेघ, ते संथ गतीने खाली झुकतात.
का झुकतात? परोपकाराकरता ते खाली झुकलेले असतात. बघा, जितकं एखादी व्यक्ती समृद्ध होत असते तितकं त्याने नम्र होणं गरजेचं आहे. तितकं जर ते अहंकार धरून बसले तर ते शक्य नाहीये. अहंकार धरून बसले तर त्यांचा विनाश लवकरच आहे हे नक्की. कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यं दानं तपस्तथा प्राधान्येन मनुष्याणां सप्तैते मदहेतवः. कुलम वित्तम श्रुतम. तिसरं कारण काय आहे? अहंकाराचं तिसरं कारण जे सांगितलंय ते म्हणजे ज्ञान. ज्ञान कशासाठी असावं? ज्ञानाचा काय उपयोग? अहो, खरं ज्ञान कुठलं? तर खरं ज्ञान ते की ज्याच्याने तुम्हाला भगवंताची ओळख होणार आहे, परब्रह्माची ओळख होणार, परब्रह्माची ओळख करून देणार ते खरं ज्ञान. अहम ब्रह्मास्मी, तो आणि मी एकच आहोत. नवे नवे माझ्यात त्याचाच अंश बसलेला आहे हे जेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने कळतं ते खरं ज्ञान. आम्ही 4 बुक शिकलो की स्वतःला फार ग्रेट समजायला लागतो. आज आम्ही इंजिनियर आहोत, आज आम्ही डॉक्टर आहोत. असं 3री 4थीचं पोरगं इंग्लिश मीडियमला जातं. आई विचारते सकाळी सकाळी, का रे बाबा संध्या केली का? बरं, आजकाल संध्या म्हणजे प्रकारच माहित नाही लोकांना. मी या पुढे सांगतो बरं का, म्हणजे गैरसमज बघा कसे होत जातात. संध्या ही फक्त ब्राह्मणांनीच करायची असा एक गैरसमज आहे. तर ते तसं नसून संध्या ही सगळ्यांना सांगितली आहे आणि ती केवळ एकदा नाही, त्रिकाल संध्या सांगितली आहे सगळ्यांना, लक्षात ठेवा. त्यामुळे लहान मुलाला जेव्हा आई विचारते की काय रे बाळा संध्या केलीस का तू? म्हणतो आई आई नो टाइम, आय डोंट हॅव टाइम, आय हॅव स्टडी. बरं बाबा. आई म्हणते अरे बाबा हे खाऊन घे, अरे बाबा ते खाऊन घे. बरं म्हणतो आई इनफ इनफ. अरे बाबा हे देऊ का? थोडी पोळी घे ना. अरे इनफ इनफ. अरे थोडासा भात घे. आई इनफ इनफ. अरे काय इनफ? जळ तर लाकूडच काढतोय तुझ्या, मग इनफ निघेल तुझा भात. हा असा प्रकार आहे. म्हणजे ज्ञानाचा उपयोग कशासाठी झालाय? तर आपण आज ज्ञान कशासाठी मिळवतोय? बरं, आजची म्हणजे ज्ञान कशासाठी सांगा बरं. ज्ञान हे 2 कारणांकरता आहे. पहिलं कारण मी सांगितलं, त्या परब्रह्माची खरी ओळख होण्याकरता ज्ञान मिळवायचं आहे. खरा परब्रह्म कोण? आणि मी म्हणजेच ब्रह्म आहे. हा आत्मब्रह्म आणि परब्रह्म यांना एकरूप होता यावं याकरता ते ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे. हे एक झालं. आणि दुसरा ज्ञानाचा उपयोग काय माहितीये? ज्ञान हे दानाकरता असतं. ज्ञान हे कशासाठी आहे? तर हे ज्ञान दान करण्यासाठी, म्हणून तुम्हाला ज्ञान प्राप्त करता आलं पाहिजे. जर तुम्हाला ते ज्ञान प्राप्त झालंय, कुठल्याही प्रकारचं ज्ञान असेल ना, तर ते वाटायला शिका. ज्ञान तुमच्याचकडे राहून त्याचं लोणचं होत नाही. झालं तर ते आंबटच होईल की त्याचा कोणालाही उपयोग नाही. त्यामुळे ज्ञान हे फक्त तुमच्याकडे मुरवण्यासाठी ठेवायला नसून ते वाटण्याकरता आहे. ते लोकांपर्यंत पोहोचवा. ते ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण ज्ञानाचा उपयोग कशासाठी करतोय? वितंडवादाकरता. लबाड सारे वाद घालती आणि योजना पुढे ढकलती. राम मंदिराचा मुद्दा कधीपासून चाललाय? काय चाललं काय? हे इलेक्शन उद्या, मग पुढचे इलेक्शन उद्या, चालू आहे चालू असो. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला हा वादाचा विषय का? नाही असेल ना, पण तो इतिहासापुरता मर्यादित ठेवा ना. तो तुमच्या आमच्या जीवनात का आणताय? ह्या पक्षाने ही तारीख सांगितली, त्या पक्षाने ती तारीख सांगितली. तिथी पण 2-2 निघाल्यात आजकाल बरं का. तिथी सुद्धा वेगवेगळ्या, तारखाही वेगवेगळ्या. अरे काय चाललंय काय? शिवाजी महाराजांचं चरित्र हे त्यांच्या तारखांवर भांडण्याकरता नसून त्यांच्या जीवनाचं तुम्ही किती आचरण करताय, त्यांचं आचरण बघा. त्यांचे जे गुण आहेत त्यातलं तुम्ही किती आचरणात आणताय याचा विचार करा. याच्याकरता शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासायचं आहे. त्यांच्या जन्मतारखेवरती विवाद घालण्यासाठी म्हणून ते नाहीये. अहो म्हणजे हे शिवाजी महाराज झाले, लोकांनी संतांनाही सोडलं नाहीये. समर्थ रामदास हे खरंच शिवाजी महाराजांचे गुरु होते का? जर असतील तर ते शिवाजी महाराजांनी केले. त्यांच्यावरती कृपा समर्थ रामदासांनी केली. तुम्हाला ना शिवाजी भेटले ना समर्थ भेटले, तुम्ही का वाद घालताय? तुम्ही तुमचे गुरु शोधा आणि आत्मोद्धार करून घ्या ना. कशासाठी? म्हणजे ज्ञानाचा असा फुटकळ उपयोग अपेक्षित नाहीये शास्त्रकारांना. जेव्हा शास्त्रकार म्हणतायत की ज्ञानाचा उपयोग काय झाला पाहिजे, आज आम्ही ज्ञान कशासाठी वापरतोय माहितीये? आमचंच तत्वज्ञान, जे भारतीय सनातन वैदिक धर्माचं तत्वज्ञान आहे ना, हेच कसं खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी आमचेच लोक मागे पडले. तो
म्हणजे आमच्या सनातन वैदिक धर्मातलेच लोक थोडस विज्ञान की जे पाश्चात्यांकडून आलेलं आहे लिखित स्वरूपात, हे त्या विज्ञानाच्या आधारावरती आम्ही कसे चुकीचे आहोत हे सिद्ध करण्याच्या मागे सगळेजण लागलेले आहेत. पूर्वीच्या वेळी आपल्याकडे उलट बोलणं किंवा मोठ्यांनी सांगितलं तेच ऐकलं गेलं पाहिजे का, कारण तो आदर होता, ज्ञान खऱ्या अर्थाने होतं हे समजलं जायचं की मोठे सांगतात ते माझ्या भल्याकरताच सांगतायत. आजची आपली स्थिती तशी नाहीये. आज मोठे त्यांचे जुने विचार येतो, आज आम्ही मॉडर्न काळातले, आम्ही वेस्टर्न वर्ल्ड मध्ये, आज आम्ही सायन्स शिकतो. अरे सायन्स काय सांगताय ते आमच्या वेदांमध्ये कधी काळी लिहून ठेवलेलं आहे, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय ना. म्हणजे आजची परिस्थिती कशी माहिती का, संध्या पूजा सोडा अगदी ऐका, संध्या पूजा सोडा अगदी आळी लावून काटिका, अंडी ब्रँडी चहा बिस्कुटे बाबांनो खाव खाव खा, अंडी ब्रँडी चहा बिस्कुटे बाबांनो खाव खाव खा, सभा भरोनी वाद करोनी, ऐकली, सभा भरोनी वाद करोनी वडील जनांच्या उलट बघा, सभा भरोनी वाद करोनी वडील जनांच्या उलट बघा, धर्मे कर्मे बुडवून सारी नावे ठेवा व्यास शुका, धर्मे कर्मे बुडवून सारी नावे ठेवा व्यास शुका. पुढची परिस्थिती बघा कशी आहे, सेवेसाठी गिरट्या घाला किंवा याचक वृत्ती शिका, सेवेसाठी नोकरी मिळवण्याकरता याच्या त्याच्या उंबरठे झिजवा, याच्या त्याच्या मागे पळा, याची दाढी कुरवाळा, सेवेसाठी गिरट्या घाला किंवा याचक वृत्ती शिका, नाही तर मागा. प्रसन्न करुणी अधिकाऱ्याला सरकाराला देह विका, प्रसन्न करुणी अधिकाऱ्याला सरकाराला देह विका. तर अशी आजची परिस्थिती आहे. याच्याकरता ज्ञानाचा उपयोग होतोय, पण ज्ञानाचा हा खरा उपयोग नाही. समर्थांनी काय सांगितलंय, जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यास शिकवावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन, कुलम वृत्तम श्रुतम, तीन आपण बघितले. पुढचे कुठले आहे, शौर्यम दानम तपस्तथा, वेळेअभावी आपण ते थोडक्यात मांडले. शौर्य, शौर्य कोणाचा, पराक्रम. अहो कर्णासारखा पराक्रमी दुसरा नाही. म्हणजे अर्जुनाच्या रथावर भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत सारथी म्हणून, वरती रथाच्या वरती हनुमंतराय बसलेले आहेत, आणि त्यांच्या समोर जेव्हा कर्ण उभा राहतो तर अर्जुनाने मारलेला बाण घेऊन कर्णाचा रथ फक्त जर 40 फूट मागे जात असेल तर कर्णाच्या त्याच बाणाने अर्जुनाचा त्याच्यापेक्षा किती जास्त मागे जात होता. कर्ण हा अधिक सामर्थ्यवान होता, अर्जुनापेक्षा अधिक शूर होता, पण तो काय गेला, दुराभिमान. रावण महापराक्रमी, रावणाकडे ज्ञान कमी होतं का, शौर्य कमी होतं. म्हणजे भक्तीमध्ये म्हणाल तर भगवान शिवशंकराचा आद्य भक्त म्हणून कोणी जर असेल तर तो रावण हा होता. पण तरी कशामुळे, केवळ मदांध झाल्यामुळे, केवळ अहंकाराने त्याला ग्रासल्यामुळे त्याची काय दैना झाली ते आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे. दानशूर म्हणाल तर कर्णासारखा दुसरा दानशूर कोणीच नाही. शौर्यम दानम तपस्तथा, कर्णासारखा दुसरा दानवीर दानशूर कोणी दुसरा नाही. अहो आपली स्वतःची कवच कुंडल देखील काढून दिली, हे माहीत असताना की हा माझ्या विरुद्ध असलेला कट आहे, मला संपवण्याकरता म्हणून केलेला कट आहे, आणि तरी देखील आपली कवच कुंडल त्याने दान करून टाकली. इतका दानशूर असा तो कर्ण. म्हणजे काही प्रसंगांमधून असं म्हणतात की अगदी युधिष्ठिराहून अधिक दानशूर जर कोणी असेल तर तो कर्ण होता. ज्यांना धर्मराज म्हटलं जायचं त्याहीपेक्षा दानशूर जो होता तो कर्ण होता. पण का गेला, दुःसंगती आणि दुराभिमान या कारणामुळे कर्णाचाही ह्रास झालेला आहे. तपस्तथा, विश्वामित्रांचं काय झालं, विश्वामित्रांना आपल्या तपाचा दुराभिमान झाला. ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की जिथे ज्ञान आलं तिथे अहंकार, ज्ञानाच्या मागेच अहंकार येतो. जिथे चांगले गुण असतील ना तरच अहंकार येतो.
एखादा वाईट व्यक्ती असेल, एखादा चोर असेल, तर तो अहंकाराने सांगू शकतो का हो मी चोर आहे म्हणून? गावात सांगता येईल का त्याला? जिथे वाईट गुण असतात तिथे तो अहंकार येत नाही. अहंकार चांगल्या गुणांच्याच मागे येतो, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण जितके चांगले आहोत ना तेवढं आपल्याला सांभाळून राहावं लागतं. तेवढं आपल्याला सांभाळून राहावं लागतं. का सांभाळून राहावं लागतं? कारण हे चांगल्या गुणांमुळेच आपल्यामध्ये अहंकार कधी उत्पन्न होईल काही सांगता येत नाही. विश्वामित्रांची आपण कथा ऐकत होतो. विश्वामित्रांच्या बाबतीत काय झालं? तीच गोष्ट घडली. प्रचंड अतिशय तपस्वी, पण त्या तपाचा अहंकार झाला. अवधी वसिष्ठांचे 100 पुत्र मारले त्यांनी. इथपर्यंत ते गेले, पण शेवटी काय झालं? मेनकेसारख्या एका अप्सरेने त्यांच्या संपूर्ण तपाचं राख रंगोळी करून टाकली. तर असं शौर्यम दानम तपस्तथा हे जे आहेत ना, हे जे 7 गोष्टी आहेत यांच्यामुळे आपल्यामध्ये अहंकार हा सतत बळावत असतो. आणि म्हणून असं म्हटलंय, शौर्ये सागर मी महाद्रविण मी दैवे प्रभावंत मी युद्धी दुर्धर मी धनुर्धर मी लक्षांत मी दक्ष मी ऐसा मज सारिका नच दुजा आहे महाराज मी सर्व कळे परंतु न कळे कोठील मी कोण मी. सगळं कळतंय मला. हे माझं शौर्य, ही माझी सत्ता, ही माझी संपत्ती, ही माझी समृद्धी, ऐश्वर्य, सगळ्या गोष्टी आहेत. पण मी कोण आहे? कोहम कोहम हा प्रश्न आपण स्वतःला विचारत नाहीये. म्हणजे ज्या गोष्टी करता आपला जन्म झालाय, ज्या गोष्टी करता आपला जन्म झाला, आपला जन्म का होतो? आपण जन्माला का आलोय? कारण मला हे समजून घ्यायचंय की मी कोण आहे. मनुष्य जन्म फार योनीनंतर मनुष्य जन्म मिळतो. ज्यावेळेला आपले पाप आणि पुण्य एक समान होतात ना, त्यावेळेला मनुष्य जन्म प्राप्त होतो. खूप पुण्य केलं आणि पाप शून्य म्हणून मनुष्य होत नाही. पाप आणि पुण्य जेव्हा बॅलन्स असतं ना, तेव्हा देव आपल्याला संधी देतो. बघ आता तू 0 वरती आहे, दोन्ही गोष्टी समसमान आहेत, की तुला मनुष्य जन्मात संधी, इतर कुठल्या जन्मात संधी मिळत नाही. मनुष्य जन्मात ही संधी तुला मी देतोय की तू तुझे हे पाप पुण्याचा बॅलन्स जो आहे तो तुझ्या पद्धतीने तू बदलून टाक. जर तू पुण्य वाढवलंस आणि पापाला 0 केलंस तर तुला मुक्ती मिळू शकते. ही संधी आपल्याला मिळालेली असताना आपण काय करतोय? आपण ही गोष्ट विसरतोय. कोहम कोठील मी कोण मी, ही गोष्ट आपल्याला कळत नाहीये. खरं तर आपण ह्या गोष्टीपासून अधिक दूर चाललेलो आहे. आणि म्हणून समर्थ रामदास सगळ्यांसाठी भगवंताची करुणा भक्त आहेत. रघुनायका जन्म जन्मांतरीचा जनी बोलतो दास या राघवाचा. रघुनायका दीन हाती धरावे अहम भाव छेदोनिया उद्धरावे. माझा उद्धार कसा करा? तर माझ्यातील अहम भाव दूर करून माझा उद्धार करा. म्हणून समर्थ रामदास शेवटी काय सांगतायत आपल्याला? पूर्वरंगाच्या शेवटी समर्थ रामदास असं म्हणतायत की मग एका चांगल्या व्यक्तीचं आचरण कसं असलं पाहिजे? जो निरभिमानी आहे, की ज्याला अहंकार नाहीये, त्याचं आचरण कसं असलं पाहिजे? ज्याचा देह जिजे अखंडितपणे कार्यार्थ लोकाचिया माता बंधु पित्या समान सकला चित्तात मानोनिया. त्यक्त ब्रीदन पातला जरी पुढे देहावसानावधी ऐसा थोर उदार थोर नरजो तो कर्मयोगी सुधी. कसा असला पाहिजे? की ज्याचा देह दुसऱ्यांकरता झिजतोय. बघा, समर्थांनी या कुठल्याही संतांनी आपला परमार्थ सोडून, आपला स्वार्थ सोडून परमार्थ करा असं कधीच सांगितलं नाहीये. संसारात राहून परमार्थ करता आला पाहिजे. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी सोबत जमल्या पाहिजे. आणि या गोष्टी कधी शक्य होतात? म्हणजे हिमालयात जाऊन परमार्थ होणार नाही किंवा देव भेटणार नाहीये. तुम्हाला जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो तुमच्या आचरणातून तुम्हाला प्राप्त करून घ्यायला लागेल. आणि म्हणूनच समर्थांनी आपल्या पूर्वपद्यामध्ये सांगितलेलं आहे, मानतो दूर दे अहम भाव तेरे गुण, दूर दे अहम भाव तेरे गुण, दूर दे अहम भाव तेरे गुण. ये बाहेरी निज हृदयाचे
शरीर तू सोडून स्वामी साठी सर्व सिद्धता, स्वामी साठी सर्व सिद्धता, तेथे देव करून दूर दे अहं आल्यावरी तो आल्यावरी तो येईल मग चालून आत्मरूप तो प्रगट तुझ पुढे, आत्मरूप तो प्रगट तुझ पुढे, करील आनंदून दूर दे अहं विभून दूर दे अहं विभून. दिगंबरा दिगंबरा श्री